टाचदुखीमध्ये भयंकर अशा वेदना असतात. टाचेचे हाड वाढणे असा प्रकार घडतो. हे हिप जॉईंटचा त्रास आहे. हिप जॉईंटच्या त्रासमध्ये जांघेमध्ये कळा लागतात. या बाबांना पॅरालाइज झालेलं आहे. पॅरालाइजमध्ये डोकं जड पडतंय. डोक्याचा मधला भाग असं जड वाटतंय. हाताला मुंग्या येतात किंवा हाताचे बोटं ही वाकडे झालेले असतात. सांधे लॉक झालेले असतात. सांध्याची हालचाल ही मंद होऊन जाते. पॅरालाइजमध्ये हा प्रकारे त्रास असतो. हाताचे पायाचे जे नसा हे आखडून झालेले राहतात. हे पॅरालाइजमध्ये मागच्या पायाच्या शिरा ह्या पूर्णपणे टाईट झालेल्या असतात. शिरा टाईट झाल्या त्या मोकळ्या करणं खूप गरजेचं आहे. शिरा जितक्या प्रमाणात मोकळ्या केल्या जातील पाय हलका होऊन जातो. पायाच्या मसल फ्री होतात. आता गुडघेदुखीमध्ये गुडघ्याची वाटीभोवती भरपूर असा त्रास असतो. वाटी जड पडते, डोकं होते, पायाची मांडी घालायला त्रास देतोय. वाटीच्या भोवती सूज पण असते. तर या पॅरालाइजमध्ये मागच्या बाजूच्या ज्या शिरा टाईट असतात तर त्या आपल्या व्हायब्रेशन पद्धतीमध्ये बऱ्यापैकी खुल्या होऊन जातात. उपचार केल्यानंतर बाबांना विचारलं, बाबा आता हात कसं काय वाटतं? तर बाबा म्हणते हात पहिलेपेक्षा आता हाताची बोटं ही फ्री झालेली आहेत. हाताची बोटं आता पहिले कडक होते तर आता टाईट झालेले. म्हणजे बाबाला हाताच्या बोटांना चांगल्यापैकी आराम मिळाला आहे. आता बाबांना चालत नेऊन आता चालायला पहिला खूप त्रास द्यायचा. आता मी व्हायब्रेशन मशीन. मित्रांनो, अशाच पद्धतीचा उपचार करायचा असेल तर आम्हाला ह्या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय करा, माहिती पाठवली जाईल.